हॅलो स्टुडंट, वेलकम टू शिक्षण टीव्ही युट्यूब चॅनल मध्ये. बघा, आज आपण इयत्ता 6 स्टँडर्डचा लाईन्स अँड अँगल्स चॅप्टर पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 चं कंप्लीट सोल्युशन पाहणार आहोत. ठीक आहे, चला तुम्ही पहिलं तसं लाईन्स अँड अँगल्स, ठीक आहे, 6 स्टँडर्डचा न्यू बुक आलेला आहे, त्यामधला न्यू चॅप्टर आहे. ठीक आहे, बघा या आपण अशा प्रकारे एक स्लाइड बनवलेले आहेत. ठीक आहे, एक एक ह्याच्यावरती पॉइंट वरती स्लाइड बनवले. ठीक आहे, पॉइंट्स म्हणा, लाईन सेगमेंट म्हणा रे, का तर तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग येण्यासाठी. ठीक आहे, त्या आपण पहिले स्लाइड बघूया. ठीक आहे, पॉइंट्स काय म्हणले? अ पॉइंट शो अँड एक्झॅक्ट लोकेशन. बघा, एखादा पॉइंट आहे. ठीक आहे, मी असं इथं पॉइंट डॉट केलं. ठीक आहे, पॉइंट तयार झाला. काय? एक्झॅक्ट लोकेशन, किंवा आपल्या इथं काय दिलेलं आहे? लोकेशन ऑफ मॅपवरती असं पॉइंट दिसतो ना, बिंदू तुम्हाला. ठीक आहे, असा पॉइंट मध्ये अ पॉइंट एक्झॅक्ट पोझिशन इन स्पेस. इट हॅज नो लेंथ, नो विड्थ अँड नो हाईट. ठीक आहे, नो लेंथ, नो विड्थ, नो हाईट. इट शो ओनली लोकेशन. काय दाखवतो? लोकेशन दाखवतो. ठीक आहे, पॉइंट्स मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे. इट्स नेम युजिंग कॅपिटल. नेहमी याला कॅपिटल लेटरनच दर्शविलं जातं. नेक्स्ट पॉइंट बघूया. लाईन एक्सटेंड फॉरएव्हर इन बोथ डायरेक्शन. बघा, लाईन दिलेली, इथे ड्रॉ केलेली, इथे एक पॉइंट ए काढलाय, इथं बी. आता बघा, बोथ डायरेक्शनला साइन दिलेले. ठीक आहे, असा एरो दिलाय ना, आपल्याला दिसतोय ना. ठीक आहे, बोथ साइनला याचा काय होते? बोथ डायरेक्शनला काय होते? एक्सटेंड होते. काय होते? एक्सटेंड होती. हे तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, स्केलद्वारे आपण ड्रॉ करतो. एक्झाम्पल घेतले, स्केलद्वारे आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे लाईन वगैरे ड्रॉ करता येते तुम्हाला. ठीक आहे, इवन हॉरिझॉन्टल किंवा रोड साइड असे डायरेक्शन दिलेली तुम्हाला एक्झाम्पल. ठीक आहे, ठीक आहे, असं एरो दिसतोय. अ लाईन इज डिनोटेड लोअर केस लेटर. बघा, एल दर्शवले. ठीक आहे, एल स्मॉल लेटर एल दर्शवलेले. ठीक आहे, लाईन डिनोटेड बाय लोअर केस लेटर लाईक लाईन एम किंवा लाईन एन. नेहमी स्मॉल लेटर न दर्शविले जाते लाईन. ठीक आहे, बघा नेक्स्ट. कॉलिनियर अँड नॉन कॉलिनियर पॉइंट्स. बघा, आता एक कॉलिनियर पॉइंट दॅट लाय ऑन सेम स्ट्रेट लाईन आर कॉल्ड इज कॉलिनियर पॉइंट. बघा, एक लाईन आहे, त्यावरती स्ट्रेट लाईन वरती एक पॉइंट्स दाखवलेत मल्टिपल. ठीक आहे, त्याला कोणते पॉइंट म्हणले जाते रे? कॉलिनियर पॉइंट. हे दाखवलेत ना, ए बी सी डी. ठीक आहे, या पॉइंट्सला काय म्हणले जाते? कॉलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, एक्झाम्पल इन रिअल लाईफ लाईन मार्किंग केलेली असते. बघा, आपण कधी हायवेला वगैरे जात असतो, तर अशी लाईन मार्क केलेली असते ना, त्याला काय म्हणलं जातं? आपण काय म्हणू शकतात? कॉलिनियर पॉइंट्स. आणि त्याच्या अपोजिट नॉन कॉलिनियर पॉइंट्स. पॉइंट दॅट डू नॉट लाय ऑन द सेम स्ट्रेट लाईन आर कॉल्ड नॉन कॉलिनियर पॉइंट. बघा, कुठं बी घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इकडे एक घेतला, इथे एक घेतला, इथे एक, एक्झॅक्ट लाईन मध्ये आलेत का रे? जसं इकडल्या साईडला आलते नाही, इकडे आलेत का? नाही. मग हे कोणतं? अपोजिट त्याच्या, नॉन कॉलिनियर. ठीक आहे, मेमरी ट्रिक दिली. अ थिंक स्ट्रेट लाईन इज रेल्वे. ऑल पॉइंट्स आर ट्रॅक ऑन कॉलिनियर. एक्झाम्पल बघा, असे ट्रॅक असतो ना. ठीक आहे, एक्झॅक्ट पॉइंट्स असतात. ठीक आहे, त्याला कॉलिनियर. आणि ट्रायंगलचा बघा, इथे एक पॉइंट तयार होतो, इथे एक, इथे एक. ठीक आहे, मग हे कोणता झाला? नॉन कॉलिनियर. ठीक आहे, आलं लक्षात? कॉलिनियर आणि नॉन कॉलिनियर. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण आता. प्लेन. बघा, अ प्लेन इज अ फ्लॅट सरफेस दॅट एक्सटेंड एंडलेसली इन ऑल डायरेक्शन. बघा, कोणत्याही डायरेक्शनला आपण किती एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, बघा सांगितलं यामध्ये एक्झाम्पल दाखवले आपल्याला. ठीक आहे, असं प्लेट दिलेली दिसते. ठीक आहे, सोलार प्लेट, लाईक मला तर सोलार दिसते. ठीक आहे, इव्हन एक टेबल साईज दिसते. इथे एक्झाम्पल दिलं ना, सरफेस ऑफ टेबल प्लेन एक्सटेंड किती करू शकतो आपण. ठीक आहे,
एक्झाम्पल सरफेस ऑफ ब्लॅकबोर्ड किंवा आपला डिजिटल बोर्ड. ठीक आहे. इवन एक हे दिलेले आपल्याला वॉल दिलेले रूम मधले. ठीक आहे. वॉल रूम इन प्लेन एरिया किती पण एक्सटेंड करतो. प्लेन इज फ्लॅट सरफेस. काय होणार आहे? फ्लॅट सरफेस. इट हॅज नो थिकनेस. थिकनेस आले लक्षात? पॉइंट. ठीक आहे. चला इथं नेक्स्ट पॉइंट कडे. लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट्स. काय म्हणले? लाईन सेगमेंट हॅज टू एंड पॉइंट. बघा लाईन इथून स्टार्ट झालेली ए पॉइंट पासून. ठीक आहे. पॉइंट ए पासून स्टार्ट झालेली आणि एंड पॉइंट कुठे दिसतोय रे? एंड पॉइंट कुठे दिसतोय? बी. दिस लाईन काय म्हणले? दिस इज अ लाईन सेगमेंट ए बी किंवा त्याला अपोजिट. दिस इज अ लाईन सेगमेंट बी ए. याचं अपोजिट करायचं. ठीक आहे. अ लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. काय होणार आहे? अ लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. इट हॅज टू फिक्स पॉइंट. बघा फिक्स पॉइंट दिसत नाही. एक दोन फिक्स पॉइंट आहे. नेक्स्ट इट हॅज डिफिनाइट लेंथ. डिफिनाइट लेंथ म्हणजे फिक्स लेंथ आहे. याच्यात बदल होणार आहे का लेंथ मध्ये? 5 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट फिक्स लेंथ दिलेली असते. पण लाईन मध्ये आपण किती बी एक्सटेंड करू शकतो. एरो दिलेले असतात ना. इथे एरो आहेत का आपल्याला? नाही. इट डज नॉट एक्सटेंड फॉर एव्हर. ठीक आहे. इट इज युजिंग टू कॅपिटल लेटर. बघा कॅपिटल लेटर दिसतंय ए अँड बी. किती? टू कॅपिटल लेटर. यालाच बघा ए बी म्हणा किंवा बी ए असंही म्हणू शकतो. ठीक आहे. आता की पॉइंट दिलेत. इट हॅज एंड पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट लोकेशनला असतं बघा. एक स्टार्टिंग पॉइंट तुमचं पुणे टू मुंबई. ठीक आहे. असं म्हणलं तर आपण स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट असतो ना असं मॅप वरती. ठीक आहे. लेन फिक्स असते. ठीक आहे. काही चेंजेस होतं का याच्यामध्ये? नाही. ठीक आहे. तेच सांगितलं यामध्ये. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? चला इथं नेक्स्ट पॉइंट कडे चला. रे स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट अँड एक्सटेंड फॉर एव्हर इन वन डायरेक्शन. बघा स्टार्ट झालेली रे एका पॉइंट पासून स्टार्ट झाले. समजा आपण इथे दिलेले एक्झाम्पल ए पासून स्टार्ट झाले. पॉइंट बी एक्सटेंड झाली ना. इकडे एरो दिसतोय आपल्याला राईट साइडला. इकडे काय? इन्फानाइट आहे. अ रे हॅज वन एंड पॉइंट अँड एक्सटेंड इन्फानाइट इन वन डायरेक्शन. इन्फानाइट पुढचं आपलं अंतर सांगू शकतो का आपण? नाही. ठीक आहे. इट इज रिप्रेझेंट बाय लाईन विथ वन एरो. कशानं? एका एरोनं राईट लाईन रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. पुढे बघा अजून. दिस रे काय म्हणले? याला नाव काय दिले? दिस इज ए बी रे. दिस इज ए बी रे. स्टार्ट पॉइंट ए अँड थ्रू गोज टू बी. ठीक आहे. की पॉइंट काय त्याचे? इट हॅज वन एंड पॉइंट. एक्सटेंड इन्फानाइट वन डायरेक्शन मध्ये किती पण आपण एक्सटेंड करू शकतो. इट हॅज नो लेंथ. लेंथ असेल का याला फिक्स? एक्सटेंड किती होणार आहे म्हणलं? लेंथ फिक्स असेल का? नाही. ठीक आहे. इन्फानाइट मेनी पॉइंट्स लाईन ऑन द रे. आता याच्यावर आपण किती पॉइंट्स ऍड करू शकतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल मेमरी साठी लक्षात राहण्यासाठी रे आपले सन रे बघितलेत ना तुम्ही? बघा सन रेज आता एक पॉइंट असतो. ठीक आहे. या पॉइंट पासून एक्सटेंड किती बी होतात. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. एक्सटेंड किती पण होऊ शकतात. ठीक आहे. एंड पॉइंट कोणता आहे? सनचा. ठीक आहे. इथे दाखवलंय तुम्हाला. इथे समजा एक्झाम्पल आपण सन घेतला. असं करू शकतो. ठीक आहे. सन घेतो. इकडे एक्सटेंड होऊ शकतो किती पण या साईडला. ठीक आहे. इवन बीम ऑफ टॉर्च फ्रॉम रे. टॉर्चच्या ज्या रे आहेत. ठीक आहे. लाईटच्या त्या देखील फ्रंट साइडला किती पण एक्सटेंड होऊ शकतात. किंवा लेझर लाईट ऑफ रे. हे लेझरची लाईट दिसेल ना एक्सटेंड रे. ठीक आहे. आलं लक्षात? चलायचं नेक्स्ट पॉइंट. बघा प्रॅक्टिस सेट 2.1 काय म्हणले क्वेश्चन मध्ये? लुक ऍट द ऍडजसंट डायग्राम अँड राईट नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. आता एक डायग्राम दिलेली आपल्याला. बरोबर आहे. त्यानुसार आपल्याला काही
क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन 1 मध्ये पॉइंट दाखवायचे त्या लाईन वरती. क्वेश्चन 2 मध्ये दिसतंय ना आपल्याला लाईन सेगमेंट, थर्ड मध्ये रे, फोर्थ मध्ये कॉलिनियर पॉइंट, फिफ्थ मध्ये लाईन आणि सिक्स मध्ये नॉन कॉलिनियर पॉइंट्स बघायचे. ठीक आहे, बघा आता तुम्हाला तर माहिती पॉइंट्स आपण पाहिले ना. पॉइंट्स काय, पॉइंट डिनोट कशाला करतो आपण, करतो ना पॉइंट्स लोकेशनला वगैरे. ठीक आहे, तसंच यांना आपल्याला इथं पॉइंट्स लिहायला सांगितले. ठीक आहे, लिहिता येईल, मग लिहूया चला. बघा पॉइंट, डार्क कलर घेतो मी. पॉइंट्स लिहू शकता, पॉइंट्स ए, पॉइंट्स बी, पॉइंट सी असं लिहू शकता तुम्ही. पॉइंट्स ए, पॉइंट बी, पॉइंट सी. ठीक आहे, पॉइंट ओ, पॉइंट ई, पॉइंट डी. तुम्हाला जेवढे दिसतात तेवढे लिहू शकता. ठीक आहे, जेवढे आहे तेवढे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट पहिले तुम्ही आताच. ठीक आहे, लाईन सेगमेंट सांगितले काय म्हणले, लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. एक लाईनचा पाय फिक्स पॉइंट असते, पॉइंट ए पासून पॉइंट बी, फिक्स लेंथ आहे, बरोबर आहे का. फिक्स पॉइंटला लाईन सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए, याला डिनोट कसं करू शकतो आपण, इथं लिहितो मी, सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए असंच करायचं आपल्याला. पण करूया चला तिकडे क्वेश्चन वरती. लाईन सेगमेंट, लाईन. आता मग करूया बघा, लाईन इथून स्टार्ट करू, ओ ए किंवा याला सेगमेंट असं द्यायचं, सेगमेंट ओ ए, सेगमेंट ए ओ, याच जरा विरुद्ध, पुन्हा सेगमेंट ओ बी किंवा सेगमेंट बी ओ. नेक्स्ट रे कडे जाऊया आपण. बघा रे एकाच साइडला एक्सटेंड होते. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पाहिलं होतं ना सन रेजचं. ठीक आहे, एकी साइडला एक्सटेंड होते. ठीक आहे, जसं एक टॉर्चचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं. रेज ए बी, तसं आपण आपल्याला क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायचं चालायचं आहे बघा. ठीक आहे, तसंच ओ सी ह्याला असं लिहू शकतात, रेज ओ ए किंवा रेज ओ सी. आले लक्षात. ठीक आहे, चालायचं नेक्स्ट पॉइंट, कॉलिनियर पॉइंट्स. पहिले तर कॉलिनियर बघूया, नंतर नॉन कॉलिनियर. कॉलिनियर पॉइंट तुम्हाला माहिती एकाच लाईन वरती आलेले असतात. ठीक आहे, एकच लाईन आहे, लाईन दोन्ही साइडला एक्सटेंड आहे. ठीक आहे, दिले ना लाईन पॉइंट ए बी सी डी आर कॉलिनियर पॉइंट. एकाच लाईन वर असतात, स्ट्रेट लाईन वरती. आणि जे स्ट्रेट लाईन वर नसते त्याच्या विरुद्ध पॉइंट ए बी सी डी आर नॉन कॉलिनियर. बघा एक या साइडला आला, इथं एक आलाय, बी साइडला वेगवेगळे अलग अलग दिशेला आलाय. एक्झाम्पल इकडं ट्रायंगलचं दिलं तर मी तुम्हाला, इवन स्टार दिसत आहेत. ठीक आहे, ट्रायंगलचं दिलं तर बघा एकाच लाईनवर आले पाहिजेत पॉइंट. ठीक आहे, एक्सटेंड लाईन वरती कॉलिनियर पॉइंट. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन बघतोय आपण. ठीक आहे, बघा लाईन वरती कोणते कोणते दिसते तर पॉइंट डी ई ओ बी असं लिहू शकता, डी ई ओ बी किंवा पॉइंट्स
ई ओ बी किंवा पॉइंट्स बी ओ ई तुम्ही ऍड करत चाल. ठीक आहे, करता येईल. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन लाईन कडे बघूया. चला बघा, लाईन एक्सटेंड फॉर एव्हर इन बोथ डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शनला एक्सटेंड करू शकतो आपण लाईन. ठीक आहे, इथं दिलंय ना लाईन ए बी किंवा लाईन बी ए दोन्ही साईडला एक्सटेंड केलेलं आहे. ठीक आहे, हेच सांगितलंय. मग आता आपल्याला या डायग्राम मधली लाईन लिहायची. ठीक आहे, लिहिता येईल. बघा, दोन्ही साईडला एक्सटेंड होणारी लाईन कोणती? पहिले ते आपण क्लीन करू 2 मिनिट. बघा, दोन्ही साईडला एक्सटेंड या डायरेक्शनला होते. बरोबर आहे का? या दोन्ही साईडला एक्सटेंड. मग यावरच्यात लिहायचं. ठीक आहे, लिहिता येईल. चला चला लाईन डीई, लाईन डी ओ किंवा लाईन डी बी किंवा लाईन, असं भरपूर आहे. तुम्ही लिहा यामध्ये जेवढे दिसत आहेत तुम्हाला. ई ओ लाईन ई बी लाईन ओ बी लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे, आले लक्षात? ठीक आहे, चलायचं नेक्स्ट क्वेश्चन. नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे बघा, अलग अलग डायरेक्शनला आलं पाहिजे. ठीक आहे, आता पहिलं होतं ना आपण इकडे अलग अलग डायरेक्शन. सेम लाईन मध्ये आलेलं पाहिजे का? नाही. सेम लाईन मध्ये कोण पाहिजे? फक्त कॉलिनियर. आणि अलग अलग डायरेक्शनला एक एक वेगवेगळ्या, तर कोणते येणार आहे? नॉन कोलिनियर. कोणत्या असतील यामध्ये? बघा, ह्याच्यात विरुद्ध. ठीक आहे, नॉन कोलिनियर वाला क्वेश्चन 6 मध्ये ए ओ सी दिसतायत ना विरुद्ध. ए ओ सी. मग पॉइंट्स लिहायचे. कोण पॉइंट्स? ए ओ सी किंवा पॉइंट ए ओ बी असं देखील लिहू शकतात तुम्ही. लिहिता येईल. ठीक आहे, आलं लक्षात क्वेश्चन? चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला बघा काय सांगितलंय. सेकंड क्वेश्चन, ड्रॉ द फॉलोइंग फिगर. आता याच्यामध्ये दिलेत बघा, लाईन बी टी, रे डी, लाईन एम पी, लाईन वाय आणि पॉइंट एम आपल्याला ड्रॉ करायचे. चला मग तर करूया. बघा, पहिला फर्स्ट क्वेश्चन बघूया. लाईन बी टी काढायला सांगितली. लाईन बी टी बघा, मग एक लाईन काढली मी. ठीक आहे, त्याला नाव द्यायचं आपल्याला. कोणतं? लाईन बी टी. मग याला काय पॉइंट देणार? पॉइंट बी आणि पॉइंट टी. याला उलट देखील करतोय, टी बी असं देखील केलं तरी चालतंय. ठीक आहे, हा फर्स्ट. आता सेकंड मध्ये काय म्हणले? रे रे डीई. रे डी तुम्हाला माहिती, रे फक्त एकाच डायरेक्शन मध्ये जाते. बरोबर आहे ना? मग बघा इकडे क्वेश्चन 2. एक रे काढली आपण. एक पॉइंट असतो स्टार्टिंग पॉइंट, आणि हा इकडे एंड पॉइंट असतो का रेला? नाही. याला काय देणार? रे डीई. डीई आलं लक्षात? रे डीई इथं लिहायचं. रेज डीई
आणि इथं काय होतं, लाईन बीटी. नेक्स्ट क्वेश्चन काय, लाईन एमपी. लाईन एमपी म्हणल्यावर सेम असाच क्वेश्चन काढायचा. चला लाईन इथे काढ, लाईन एमपी आत्ता सारखंच करूया. एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, त्यावरती एरो द्या. ठीक आहे, कोणती दिली, एम पी. आले लक्षात, एम आणि पी. मग याला नाव काय देणार, लाईन एम पी. नेक्स्ट लाईन वाय काढायची, एक लाईन काढायची त्याला वाय नाव द्यायचे त्या लाईनला. क्वेश्चन 4. एक लाईन काढली, त्याला नाव काय द्यायचंय, वाय. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ मध्ये काय सांगितलं आपल्याला, फक्त पॉइंट एम काढायचे. मग पॉइंट काय करणार तुम्ही, मी थोडं मोठा घेतो बघा, असं पॉइंट्स दिला. ठीक आहे, पॉइंट्स देतो, त्याला नाव काय द्यायचं आपल्याला, एम. काय द्यायचंय, एम. आले, चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला, पॉइंट काय दिलंय, पी लाईज ऑन ए बी. लाईन ए बी वरती पॉइंट पी ड्रॉ करायचा आहे, करता येईल. चला तर मग बघूया. पहिले तर काय करू आपण, एक लाईन काढून घेऊया. काय, लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, त्यावरती काय म्हणलं आपल्याला, फर्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, लाईन पी वरती पॉइंट कोणता काढायचा, पी. लाईन ए बी वरती, लाईन ए बी वरती पॉइंट कोणता काढायला सांगितलं आपल्याला, पी. मग असं इथं आपण पी पॉइंट ठेवू शकतो ना. ठीक आहे, मोठा करा तुम्हाला लक्षात. ठीक आहे, पॉइंट पी. तसंच नेक्स्ट क्वेश्चन बघा, पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन लाईन एम. एक लाईन एम काढायची, त्यावरती पॉइंट कोणतं, ई आणि एफ करायचं. बट पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन एम. एम वरती पॉइंट डी, एम डी आहे का, बिलकुल नाही. ठीक आहे, सेकंडला पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, लाईन ड्रॉ करूया. लाईनला काय सांगितलं आपल्याला, ई अँड एफ. पॉइंट ई आणि एफ काढलाय, पॉइंट ई आणि एफ. लाईनचं नाव काय दिले त्यांना, लाईन एम नाव दिले. ठीक आहे, ई आणि एफ काढलं. बट पॉइंट डी इज नॉट लाईन एम. पॉइंट डी काढायचंय का, मग साईडला कुठेही काढू शकतो. इथं पॉइंट असं द्या, ठीक आहे, आणि इथं डी पॉइंट काढतात. आले लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ड्रॉ अ रे ओपी अँड रे ओ क्यू. आता दोन रे काढायला सांगितलं, त्यांना काय करायचं, आता दोन प्रकारे करू शकतो आपण. बघा, एक लाईन घेतली, ठीक आहे, आणि थोडी याला क्रॉस करतो. ड्रॉ काय म्हणले, पॉइंट मिडल पॉइंट कोणता येईल, ओ पी आणि हे ओ क्यू. ठीक आहे, झाली. रे ओ पी आणि रेज ओ क्यू. बघा काय सांगितलंय, पहिल्यांदा पॉइंट्स लिहायचे. ठीक आहे, पहिले तर तुम्हाला माहितीच आहे, प्लेन एरिया असतो असा, एक्सटेंड करू शकतो ना. ठीक आहे, किती राईट साईडला, लेफ्ट साईडला. ठीक आहे, कोणता एल एम एन ओ, हे काय झाला,
प्लेन एरिया आहे, एक्सटेंड किती देखील करू शकतो, हा आतला करू शकतो का रे, नाही, याला लिमिट आहे. ठीक आहे, याला लिमिट आहे. तर इकडे लक्ष द्या, आता एल एम एन ओ एक्सटेंड करू शकतो, मग हा कोणता झाला रे, प्लेन. प्लेन मग काय लिहू शकतात प्लेन मध्ये, एल एम एन ओ, हा झालाय आपला प्लेन. आता बघा पॉइंट्स, पॉइंट्स कोणते कोणते आहेत रे, पॉइंट्स, मग पॉइंट्स लिहून टाका. पॉइंट्स एल, पॉइंट्स एम, पॉइंट्स एन, पॉइंट ओ, अजून आहेत पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी, एक्स वाय झेड हे देखील तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, अजून काय सांगितलं, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट माहिती तुम्हाला, एकच लिमिट सांगितलं होतं ना तुम्हाला, लाईन सेगमेंट. ठीक आहे, नेक्स्ट लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या, लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट एल एम, सेगमेंट एम एन, सेगमेंट एन ओ आणि सेगमेंट तुम्ही ऍड करू, अजून भरपूर लिहू शकता, ओ एल. ठीक आहे, आले लक्षात, झालाय सॉल्व. बघा फिफ्थ क्वेश्चन काय म्हणतोय, इम्पॉर्टंट 4 इम्पॉर्टंट प्लेस आर मार्क विथ पोझिशन ऑन मॅप ऑफ इंडिया, ड्रॉ द एज मेनी लाईन सेगमेंट ॲज पॉसिबल कनेक्टिंग दीज प्लेस. आता बघा आपल्याला 4 पॉइंट दिल्लीत, कोणते कोणते, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, एकमेकाला कनेक्ट करायला सांगितले, करता येईल. पहिले तर बघा आपण पॉइंट दिले दिसत ना तुम्हाला, एक आहे दिल्ली, अजून इकडे चेन्नई अँड कोलकाता, चेन्नई. ठीक आहे, मग आता याला जॉईंट करायचे, करता येईल. चला तर मग आपण स्केलना जॉईंट करूया. एक कलर पेन घेऊ, असं जॉईंट करून घ्या, दिसतोय. पुन्हा अजून हा एक पॉइंट जॉईंट करून घेऊ आपण. थोडा वेळ लागतोय, कंपासनं तुमच्यापाशी लवकर होईल. ठीक आहे, नंतर बघा होते ना, राईट, देन नेक्स्ट असं पण होणार आहे. नेक्स्ट हा एक, झालेत पॉइंट जॉईंट्स. ठीक आहे, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अशा प्रकारे तुम्हाला जॉईंट्स करायचे. ठीक आहे, इकडे लक्ष द्या मुलांनो, एकदम आपण सोप्या, एकदम इझी वे आपण सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करू, 2.2 आणि त्याची एक्सरसाइज सॉल्व करू. ठीक आहे, आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे.